भाकरी, परोठा, भात किंवा डाळबाटी कशाचेही सोबत बनवा. जेवढी खायला चमचमीत तेवढीच पौष्टिक. राजस्थानी पंचमेल डाळ कशी बनवायची ते आज आपण बघूया. चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रेसिपी सुरू करण्याच्या आधी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला ते लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमचं एक लाईक, एक शेअर माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. चला इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण पंचरत्न दाल बनवण्यासाठी तुरीची डाळ अर्धा कप, मुगाची डाळ अर्धा कप, मसूर डाळ 1/4 कप, उडदाची डाळ 1/4 कप. उडदाची डाळ इथे छिलक्यावाली घेतली आहे, म्हणजे ज्याला साल असतं अशी काळी उडदाची डाळ घेतली 1/4 कप. आणि इथे मी मटकीची डाळ घेतली आहे 1/4 कप. ह्या सगळ्या डाळी आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुया आणि अर्ध्या तासासाठी डाळ भिजेल आणि त्यावरती थोडंसं पाणी वरती येईल इथपर्यंत पाणी टाकून डाळीला अर्धा तास भिजत ठेवू. म्हणजे ह्या डाळी सगळ्या छान मधपर्यंत भिजल्या जातील. डाळ लवकर शिजेल. इथं डाळीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. इथे मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अर्धा कप घेतली. तूर आणि मूग मराठवाड्यामध्ये जास्ती खाल्लं जातं आणि ते पिकलंही जास्ती जाते, त्यामुळे ह्याचं प्रमाण मी थोडंसं जास्ती घेतले. आणि हरभऱ्याच्या डाळीच्या ऐवजी मटकीची डाळ सहसा मुलं खात नाहीत, त्यामुळे मटकीची डाळ 1/4 कप घेतली आहे. या वरणाची चव मटकीची डाळ टाकल्यामुळे थोडीशी हटके लागते. मी इथे मटकीच्या डाळीच्या ऐवजी हरभऱ्याची डाळ वापरली तरीही चालेल. सगळ्या डाळींना भिजत ठेवून अर्धा तास झाला होता. ही डाळ आपण कुकरला लावूयात आणि कुकरचं झाकण 1 मिनिटानंतर उघडूयात. डाळीला 1 ते 2 उकळ्या छान येतात. कुकरचं झाकण काढलं की यावरती पांढरा फेस आपल्याला आलेला दिसतो. हा पांढरा फेस आपण वरच्यावरी काढून घेऊयात. आणि पांढरा फेस काढल्यानंतर यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी दिसतंय, त्यामुळे गरम पाणी घालूयात, एकसारखं करूयात. 1 ते 2 उकळी आल्यानंतर डाळीवरचा पांढरा फेस जर आपण काढून घेतला तर यामुळे ॲसिडिटी होत नाही. हा पांढरा फेस काढून घेतला. कुकरला शिट्टी न लावता हे वरण आपण शिजवून घेऊयात. मधनं चेक करूयात पाणी कमी पडतंय का. पाणी जर कमी पडत असेल तर गरम पाणी घालून इथे डाळ आपण शिजवून घेऊयात. इथे डाळ आपली छान शिजली. कुकर खाली काढून घेऊयात. डाळीला एकसारखं घोटून घेऊयात. डाळ एकसारखी घोटून झाली आहे. कढईमध्ये तूप घालूयात. या डाळीला तुम्ही तुपाऐवजी तेलाची फोडणी दिली तरीही चालते, पण तुपाची फोडणी दिल्यानंतर ह्या डाळीची टेस्ट आणि पौष्टिकता अजून वाढते. त्यामुळे कढईमध्ये 3 ते 4 चमचे तूप घातलं. यामध्ये 1 चमचाभर जिरं घातलं. जिरं छान तुपामध्ये फुललं की 2 बारीक चिरून घेतलेले कांदे घातले. कांद्यालाही या फोडणीमध्ये हलकंसं गुलाबी होईपर्यंत परतून घेतलं. यानंतर आपण किसून घेतलेलं आलं आणि लसूण घातलं. 10 ते 15 कढीपत्त्याची पानं घातली. 1 मिनिटभर या फोडणीमध्ये या सगळ्या ह्याला छान परतून घेतलं आणि कच्चेपणाही गेला. यानंतर आपण नेहमीचेच मसाले वापरूयात. लाल तिखट 2 चमचे, कांदा लसूण मसाला 2 चमचे, 1/4 चमचा हळद, 1/4 चमचा हिंग. हे नेहमीचे मसाले फोडणीमध्ये छान परतून घेतले. अगदीच 1 मिनिटभर मसाले छान परतल्यानंतर यामध्ये टोमॅटो घातलं. यालाही एकसारखं करून घेतलं. टोमॅटो थोडासा कडक आहे, त्यामुळे मीठ घातलं. टोमॅटोला एकसारखं केलं आणि मंद आचेवरती टोमॅटोला एक छान वाफ काढून घेतली. इथे आपला टोमॅटो छान सॉफ्ट झाला. चमच्याने ह्याला स्मॅश करून घेऊयात. जर टोमॅटो सॉफ्ट झाला नाही तर थोडंसं पाणी घालायचं. परत हा मसाला एकसारखा करायचा आणि मंद गॅसवरती एक वाफ काढायची. टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली. यालाही एकसारखं केलं. चवीनुसार थोडासा गूळ घातला आणि शिजवून घेतलेलं या 5 डाळींचं वरण यामध्ये घातलं. एकसारखं केलं आणि लो टू मिडियम गॅस करत करत या वरणाला छान उकळी काढून घेतली. तुम्हाला वरण किती घट्ट हवं आहे किंवा किती पातळ हवं आहे हे तुमच्या आवडीवरती तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकता. इथे आपलं वरण थोडंसं घट्ट झालं आहे. यामध्ये आपण कुकरमध्येच गरम पाणी घालूयात आणि वरणाचा कुकर विसळून घेऊन हे पाणी आपण या वरणामध्ये घालूयात, म्हणजे कुकरला लागलेलं वरणही वाया जाणार नाही. पाणी घातल्यानंतर वरणाला एकसारखं करूयात आणि लो टू मिडियम गॅस करत करत या वरणाला उकळी काढून घेऊयात. वरणाला छान दणकावून उकळी आली की यामध्ये आपण 1/4 चमचा कच्चा हिंग घालूयात. वरणाला एकसारखं करूयात. एक उकळी आली की वरणाची कढई आपण दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करूयात आणि यावरती छान खमंग लाल तडका देऊयात. यामुळेही या वरणाची टेस्ट छान लागतेच आणि या तडक्यामुळे वरणाची पौष्टिकताही वाढते.
2 ते 3 चमचे साजूक तूप आपण छोट्या कडलीत घातलं. तूप गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा साधं लाल तिखट घातलं. 2 चमचे इथे आपण कांदा लसूण मसाला घातला. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातली आणि हे तिखट या तुपामध्ये छान परतून घेतलं. ही कडक साजूक तुपातली फोडणी वरणावरती घालूयात. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात. इथं आपलं 5 डाळींचं मिक्स वरण तयार झालं. पौष्टिकतेने भरपूर, खायलाही चमचमीत अशा पंचरत्न डाळीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आवडली की नाही हे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, शेजारचं घंटीचं बटनही दाबा. कमेंट्स करायला विसरू नका. चला परत भेटूयात अशाच जुन्या नव्या रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.